तर विषय आहे हे पायरॉल, इंडोल, पायरिडीन, क्विनोलिन यासारखे जे ॲरोमॅटिक बेसिस आहेत तर ते वीक बेस का असतात. तर वीक बेस आहेत त्याचं रिझन काय ते आपण पाहूयात. आता समजा आपण स्टार्ट केलं पायरोलपासून. तर पायरॉलच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे ॲरोमॅटिसिटीचा पार्ट आहे पायरॉलच्या. जे 6 इलेक्ट्रॉन लागतात ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत, त्याच्यामुळं ते अवेलेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळं हा वीक बेस आहे पायरॉल. आता इंडोलचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली पायरॉल आहे, म्हणजे पायरॉलचे जे लॉजिक येते जिथं इंडोलला ॲप्लिकेबल आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे, या दोन्हीमध्ये तसं झालं. आता जे पायरिडीन स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या काही ॲरोमॅटिसिटीचं पार्ट नाही आहे, ते अवेलेबल आहेत. आणि हे असं आहे, पण याचं रिझन काय आहे. मग आता हे वीक बेस का आहे, कारण की हे जे नायट्रोजन जो आहे तर तो sp2 हायब्रिडाइज आहे पायरिडीनचा. त्याच्यामुळं यस कॅरेक्टर जास्त आहे आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन्स हे नायट्रोजनसोबत जास्त असोसिएटेड असतात. सेम क्विनोलिनचं झालं तर अवेलेबिलिटी इलेक्ट्रॉन कमी होते, कारण ते जास्त स्ट्रॉंगली बाइंड असतात विथ न्यूक्लियस नायट्रोजन. आता हे आपण जनरल अमोनियाचं एक्झाम्पल घेऊ. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, त्याचं प्रोटोनेशन होणार आहे आणि त्याचं सॉल्ट तयार होईल. आता हे जे लोन पेअर आहे ते अवेलेबल आहेत आणि हा sp3 हायब्रिडाइज आहे नायट्रोजन. सो पी कॅरेक्टर जास्त आहेत आणि याची बेसिसिटी जास्त आहे ॲरोमॅटिक अमाइन्सपेक्षा. आता जर याच्यामध्ये तर हे सगळे जे आहेत याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज आहे नायट्रोजन आणि इलेक्ट्रॉन्स हे जास्त बॉन्डेड आहेत नायट्रोजनसोबत. त्याच्यामुळं हे सगळे वीक बेस आहेत. एक तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲरोमॅटिसिटीचा पार्ट आहे आणि जर नसेल तरीसुद्धा sp2 हायब्रिडाइज आहे नायट्रोजन, पण ते ह्या केसमध्ये नाही आहे. ॲलिफॅटिकमध्ये जर अल्काइल ग्रुप असेल किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग कुठला ग्रुप असेल तर अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन वाढते नायट्रोजनवर आणि त्याच्यामुळं बेसिसिटीसुद्धा वाढते. त्याच्यामुळं इन जनरल हे जे आहेत ॲलिफॅटिक अमाइन्स किंवा sp3 हायब्रिडाइज नायट्रोजन असणारे अमाइन्स ते कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंगर बेस आहे दॅन sp2 हायब्रिडाइज नायट्रोजन्स किंवा नायट्रोजन ॲरोमॅटिक रिंग ज्याच्यामध्ये नायट्रोजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पार्ट आहे ॲरोमॅटिसिटीचा. तर हे सगळं जे आहे हे लॉजिक आहे, हे रिझन आहे की हे सगळे वीक बेसेस का आहेत ॲरोमॅटिक अमाइन्स वगैरे.